नमस्कार, धरणगाव लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी धरणगाव आणि पाळधी पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. धरणगाव व पाळधी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर धाबे आणि हॉटेल व्यावसायिकांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी पहिल्या काही मिनिटांचे महत्त्व किती असते, याबाबत या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते आणि पाळधी महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार सदाशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका किंवा पोलीस पोहोचण्यापूर्वी स्थानिक धाबे आणि हॉटेल व्यावसायिक घटनास्थळी सर्वात आधी पोहोचतात. अशा वेळी जर जखमींना योग्य प्रथमोपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी केले. यासाठी प्रत्येक महामार्गावरील ढाब्यावर आणि हॉटेलमध्ये प्रथमोपचार पेटी फर्स्ट एड बॉक्स ठेवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या बैठकीत उपस्थित असलेले वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर कवर यांनी सर्व हॉटेल चालकांना अपघातग्रस्तांची हाताळणी कशी करावी, रक्तस्राव कसा थांबवावा आणि तातडीने कोणती काळजी घ्यावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले. याच बैठकीत बोलताना पाळधी महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार सदाशिव यांनी एक कडक इशारा दिला आहे. महामार्गावर अनेकांनी आपल्या सोयीसाठी बेकायदेशीरपणे दुभाजक तोडून किंवा रस्ता कटिंग करून शॉर्टकट तयार केले आहेत. हे शॉर्टकट अपघातांना थेट निमंत्रण देत आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे रस्ता कटिंग करणाऱ्यांवर यापुढे थेट गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला परिसरातील अनेक ढाबा चालक, हॉटेल व्यावसायिक, पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने